राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार जिल्हाध्यक्षपदी मंगळवारी उमेश पाटील यांची निवड जाहीर केली। विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत मोहोळ मतदारसंघात उमेश पाटील यांनी स्वपक्षाच्या उमेदवाराला पराभूत केलं होतं। तरीही अजित पवारांनी त्यांच्यावर जबाबदारी टाकली। उमेश पाटील यांनी युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही चांगलं काम केलं होतं। मात्र पक्षाचे प्रदेश प्रवक्ते असतानाही उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्याशी असलेल्या राजकीय संघर्षातून विधानसभेला अजित पवार गटाचे उमेदवार यशवंत माने यांच्या विरोधात प्रचार केला होता। त्यामुळे यशवंत माने यांना पराभवाचा सामना करावा लागला होता। तिथे शरद पवार गटाचे उमेदवार राजू खरे यांनी मोठा विजय मिळवला। निवडणुकीत प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री पवार यांनी पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती। मात्र निवडणुकीत शरद पवार गटाला विजय मिळवून दिल्यानंतरही उमेश पाटील यांची उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी जवळीकता वाढली। आक्रमक नेतृत्व, युवा चेहरा, संघटन कौशल्य आणि वेळप्रसंगी विरोधकांना अंगावर घेण्याची उमेश पाटील यांच्यात धमक आहे। आगामी स्थानिक निवडणुकीसाठी पक्षानं त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे। मोहोळ विधानसभा मतदारसंघातील मातब्बर नेते आणि खासदार शरद पवार यांचे निकटवर्तीय बळीराम साठे शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत। शिवाय माजी आमदार राजन पाटील आणि उमेश पाटील एकाच पक्षात असले तरी त्यांच्यातील राजकीय संघर्षाची धग कायम आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साठेंची शिंदे सेनेची वाट अडवून त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आणण्यासाठी उमेश पाटील प्रयत्न करतील। शिवाय ते राजन पाटील यांच्याशी जुळवून घेऊन पक्ष संघटन मजबूत करायला प्राधान्य देऊ शकतील, अशी चर्चा आता सुरू आहे।